नमस्कार, मी डॉक्टर दिनेश कुमार सातंगे, संचालक विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांकरता विविध योजना चालवण्यात येतात. या योजनांचा प्रामुख्याने उल्लेख जर करायचा असल्यास कमवावं शिका योजना, त्यानंतर विद्यार्थिनी बस पास सवलत योजना, विद्याधन योजना, शिक्षण संरक्षण योजना, स्टुडंट डेव्हलपमेंट फंड स्कॉलरशिप अशा विविध योजना चालतात. सोबतच नवीन आपण सुरुवात केलेल्या महाविद्यालय विद्यार्थी दायित्व निधी योजना तसेच विद्यापीठ विद्यार्थी दायित्व निधी योजना या योजना चालत असताना विद्यार्थ्यांचा त्यामध्ये भरभरून सहभाग अपेक्षित आहे. पण खंत अशी वाटते की विद्यार्थ्यांचा त्याला अल्पसा प्रतिसाद मिळतो आहे. या योजनांद्वारे विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीचा वाटा विद्यापीठाकडून देय असतो आणि हा जो वाटा आपण विद्यार्थ्यांना दिला जातो तो त्यांच्याच निधीतनं, त्यांच्या महाविद्यालयातनं त्यांचा जो काही जमा केला जातो त्यात निधीतनंच हा सगळा खर्च केला जातो. कमवावं शिका योजना असो, बस पास सवलत योजना असो, याद्वारे विद्यार्थ्यांना शिकत असताना त्या शिक्षणाचा खर्च भागवण्याकरता ह्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत. सातत्यानं या योजना राबवत असताना या योजना राबवण्याचे घटक म्हणून महाविद्यालय, त्यातील प्राध्यापक आणि काही विद्यार्थी यांनी या सगळ्या अभियानामध्ये जर सहभाग जर घेतला तर निश्चितच या योजनांचा खूप मोठा विद्यार्थ्यांना फायदा होतो. विद्यार्थी विकास विभाग सातत्यानं वेबसाईटच्या माध्यमातून महाविद्यालयांना पत्रांद्वारे याची जनजागृती सातत्याने करत असते. तरी पण दरवर्षी नवीन येणारा विद्यार्थी वर्ग त्यापर्यंत आपण पोचणे हे सगळ्यांचंच कर्तव्य समजू अशी माझी धारणा आहे. त्यामुळं दरवर्षीला आपण या सगळ्या योजनांची प्रसिद्धी प्रचार करणे गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल. या वर्षीला कोरोनाची जी आपदा ही आता समोर आलेली आहे, या कोरोनाच्या आपदामध्ये या सगळ्या योजनांचं महत्त्व एक मोठं आहे. पण आमच्या या सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये वावरत असणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांचं उत्पन्न, त्यांचे उद्योगधंदे, रोजगार याच्यावर प्रचंड मोठा आघात झाला आहे आणि सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती याच्यामध्ये डबघाईस आलेली आहे. या कोरोना काळामध्ये या योजनांचा चांगल्या तऱ्हेने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो आहेत. कमवावं शिका योजना असेल तर ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाहिजे. एस टी बस पास सवलत योजना विद्यार्थिनींपर्यंत पोचली पाहिजे की ज्या माध्यमातून त्यांचं समोरचं शिक्षण हे सुकर होईल. सोबतच कोरोनाच्या किंवा मागच्या या सत्रापासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय विद्यार्थी दायित्व निधी योजना की जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर यांच्या प्रेरणेतनं दृष्टिकोनातून ती समोर आलेली होती. ती योजना आपल्या महाविद्यालयांमध्ये या कोरोना आपदाच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्या योजनेद्वारे आपल्याला आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांना असलेली एक गरज, मग ती शैक्षणिक प्रवेशाची असो, त्यानंतर त्यांना जर या शैक्षणिक वर्षामध्ये जर वर्कशॉपला जायचं असेल, कॉन्फरन्सेस करायचे असेल, बुक बँकची फॅसिलिटीज हवी असेल किंवा इतरही खर्च, शैक्षणिक खर्च भागवायचे जर असतील तरी हे त्यांना या योजनेतनं आपल्याला निधी देता येईल. या योजनेचे जनक आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू चांदेकर सरच आहेत. या सगळ्याच गोष्टी आणि त्यासोबतच विद्यार्थिनी बस पास सवलत योजना असो की कमवावं शिका योजना असो, यांना आपल्या महाविद्यालयातनं विद्यार्थ्यांचा भरभरा प्रतिसाद असावा याकरिता महाविद्यालयीन किंवा या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांना मी आवाहन करेल, विनंती करेल की हे योजना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात, त्याचा लाभ द्यावा. आणि त्याचकरता आज आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर हे आपल्याला आवाहन करायसाठी येत आहेत. म्हणून मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू मुरलीधरजी चांदेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व घटकांना आवाहन करावं. नमस्कार. आज खरं म्हणजे मी सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आहे आणि माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी
आपण या ठिकाणी म्हणजे मी बोलणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मध्ये जे असलेलं विद्यार्थी विकास विभाग आहे त्या विभागाचे संचालक डॉक्टर दिनेश सातंगे सुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत. या विद्यार्थी विकास विभागाची मुळात कल्पनाच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं अशी त्या मागची ती कल्पना आहे. आपल्यालाही माहिती आहे 1994चा जो कायदा होता त्यावेळेला या विभागाचं नाव विद्यार्थी कल्याण विभाग होतं, कल्याण मंडळ होतं. आणि आत्ता याचं नाव कल्याणाच्या ऐवजी विकास आलेलं आहे. आणि त्यामुळे एक व्यापक कल्पना घेऊन हा कायदा या विद्यार्थी विकास विभागाला घेऊन चालला आहे. आणि त्या दृष्टीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा त्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थी विकासाच्या योजना बऱ्याच प्रमाणामध्ये सुरू केल्या. त्याचा उल्लेख आपले संचालक डॉक्टर सातंगे यांनी पण त्यांच्या मनोगतामध्ये ते व्यक्त केला आहे. त्यांच्या मनोगतामध्ये एक लक्षात आपल्याला आलं असेल की त्यांनी थोडीफार खंत पण त्याच्यामध्ये व्यक्त केली की ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण या सगळ्या योजना राबवतो त्या योजनांना प्रतिसाद मात्र तो कमी आहे. खरं म्हणजे ह्या सगळ्या योजना ज्या सुरू केल्या आपण ते विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन सुरू केलेल्या आहे, केवळ सुरू करायच्या म्हणून नाही. मग स्वाभाविकपणे मनात येतं माझ्या पण की जर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन ह्या सगळ्या योजना आपण सुरू केल्या तर मग त्याला प्रतिसाद का बरं नाही? अंदाज कुठे चुकला? विद्यार्थ्यांना गरज त्याची नाही आहे की आपल्याकडनं प्रयत्न त्याचे होत नाही आहेत? तर गरज विद्यार्थ्यांना आहे हे माझ्यापेक्षा अधिक आपल्या सगळ्या सन्माननीय प्राचार्य आणि प्राध्यापकांना याची कल्पना आहे. मी विनंती आपल्याला असं करतो या निमित्ताने की या योजना थोड्याशा मनापासून घेऊन जर आपण त्याच्यात पुढाकार घेतला त्या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. मला नाही माहिती, कदाचित त्या वेळेला त्या परिस्थितीवर अवलंबून असतं की या योजनांचं गांभीर्याबद्दल आपल्याला किती कल्पना त्याची आहे माहिती नाही, परंतु या योजना निश्चितपणे गंभीर आहेत. आपल्याकडे विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये 70% किंवा त्यापेक्षा जास्त थोडाफार हा ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी आहे. आणि याचं आर्थिक दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने हा तसा पाहिला तर भरपूर मागे राहिलेला आहे. म्हणजे कुटुंबातील शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, आर्थिक उत्पन्नाबद्दल अनिश्चितता आहे, ग्रामीण भागात राहत असल्यामुळे फार समाजाभिमुख आहे असा वर्ग कुठला नाही आहे. आणि तो शिक्षणाच्या प्रवाहात आला आहे. तो त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सक्षमपणे उभं राहण्यासाठी किती त्याच्यात क्षमता आहे माहिती नाही आपल्याला. पण जेव्हा आपल्या विद्यार्थ्याची क्षमता नसते तेव्हा त्याला पाठबळ आणि आधार देण्याचं काम हे स्वाभाविकपणे महाविद्यालयाचं असतं, म्हणजे महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या घटकांचं असतं. आणि तेवढीच जबाबदारी ही विद्यापीठांची सुद्धा असते, म्हणजे माझी सुद्धा असते, मी जर कुलगुरू आहे. आणि त्या भूमिकेतनं, त्या भावनेतनं, त्या जबाबदारीतनं आपण या प्रकारच्या योजना सुरू केल्या की आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी अशा भासू नये, त्या पूर्ण करणाऱ्या नक्की मर्यादा असतात. त्या मर्यादा आपल्याला माहिती आहे, आपल्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे. पण कमीत कमी ज्या गोष्टी मर्यादित आहेत आपल्या त्या तर आपण प्रामाणिकपणे करू शकतो, त्या केल्या पाहिजे. 3 वर्षापासून आपण प्रामुख्याने काही योजना सुरू केल्या. काही योजना आधीपासून आहेत विद्यापीठामध्ये. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची योजना आहे, ती आधीपासून आहे, त्याला उत्तम प्रतिसाद आहे. अशा प्रकारच्या योजना आहेत. पण नवीन आता जसं त्यांनी सांगितली कमवा शिका योजना आहे. आज आपल्याकडे म्हणजे किती, मला हे माहिती आहे की कमवा शिका योजनेच्या माध्यमातून कितीतरी मोठमोठी झालेली मंडळी ही त्या योजनेतून शिक्षण घेऊन ते पुढे गेली. अन्यथा नाही तर गरिबी आहे म्हणून त्यांचं शिक्षण थांबलं असतं. आपण ही योजना सुरू केली. 70% अनुदान हे विद्यापीठ देतं आणि 30% शेअर तो महाविद्यालयाने द्यावा ही अपेक्षा आहे. त्यासाठी जे महाविद्यालयातले प्रशासकीय कामं आहेत कोणते असतील मी आधी सांगत बसणार नाही. आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, पण मनुष्य तर आपल्याकडे आहे, आपला विद्यार्थ्याच्या रूपाने आहे, बळ आहे पुन्हा त्याच्यात खऱ्या अर्थाने मनुष्यबळ आहे. त्याचा उपयोग करून आपण आपल्या महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना काम दिलं तर 70% रक्कम विद्यापीठाचं योगदान, 30% महाविद्यालयाने दिल्यानंतर या विद्यार्थ्याला 30 रुपये तासाप्रमाणे पैसे मिळतील. हे पूर्ण शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आहे. मी स्पष्ट सांगतो, मोबाईल आणि हे हॉटेलिंग याच्यासाठी खर्च नाही आहे, पण त्याला आज शैक्षणिक गरज
भागवण्यासाठी सुद्धा पैसा त्याच्याकडे नाही आहे. आम्ही पाहतो, मी पण प्राचार्य होतो, मला माहिती आहे की माझ्या इथे म्हणजे ती माझ्या डोक्यात जी विषय कल्पना त्यांनी सांगितलं की मी त्याचा जनक असं काही नाही आहे. ही भरपूर आधीपासून आहे, अनेक ठिकाणी ते झालेलं आहे. आपल्या इथे कदाचित ते पहिल्यांदा झाले असेल. पण मला माहिती आहे, मी प्राचार्य असताना एक मुलगी माझ्या केबिनमध्ये, सर 200 रुपये ॲडमिशनचे भरायचे आहेत म्हणून आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण मी मोलकरीण आहे, भांडे घासते, ती सेकंड इयरची पोरगी होती, वडील नव्हते, आई पण तेच करत होती. तिने सांगितलं की मी 10 तारखेला पैसे देईल, पण हे म्हणतात की नाही तू इतक्या तारखेच्या आधी पैसे भरले तर तुझी ॲडमिशन होईल, नाही तर माझी ॲडमिशन होऊ शकणार नाही आणि सर माझं शिक्षण जाईल. तेव्हा असं वाटलं की या पोराला मदत आपण केली पाहिजे, फुकट करू नये मदत कोणाला, सवयी बिघडतात. आणि म्हणून मग आपण कमवा शिका योजना अशा प्रकारचे विद्यार्थी कितीतरी आहेत. आपल्याला काय करायचं आहे, फक्त ती मनापासून ते घेऊन ते पुढे जायचं आहे आपल्याला. एवढ्याशा प्रयत्नांनी अनेकांचं थांबत असणारे शिक्षण हे थांबणार नाही आणि त्याला पुढे जाता येईल. तो विद्यार्थी कधीच विसरणार नाही. अशा प्रकारच्या कितीतरी योजना आपल्या आहेत. मी आता सगळ्या योजनांचा उल्लेख करणं एवढीच विनंती करेल की एक परिपत्रक विद्यार्थी विकास विभागाचं वेबसाईटवर टाकलेलं आहे, 3-3दा पाठवलं आहे. विद्यापीठाने पोस्टर्स छापून दिलेले आहेत सगळ्या प्राचार्यांना. ते पोस्टर्स आपण म्हटलं की तुम्ही काउंटरच्या बाजूला लावा, ते पोस्टर्स पाहून विद्यार्थी अर्ज करतील. मान्य आहे की रेग्युलर कामं जे आपल्या त्याच्यापेक्षा एखादा भार वाढेल आपल्यावर कामाचा, पण शेवटी आपल्या विद्यार्थ्यांच्या योजना आहेत, आपण शेवटी करायचं कोणासाठी. मग थोडासा अधिक वेळ जर देऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी करू शकलो तर त्या विद्यार्थ्याला किती मोठी मदत ठरेल. मी अगदी एका महिला महाविद्यालयामध्ये गेलो होतो, आपल्या विद्यापीठाचं नाव नाही घेत मी. तिथे मी सहज विद्यार्थिनी पाहिल्या तर मला एक क्षण असं वाटलं की या भरपूर विद्यार्थिनी ग्रामीण भागातून येतात. मी तिथे प्राचार्य ज्या होत्या त्यांना विचारलं की मॅडम हे पोरी कुठून येतात, तर म्हणे आजूबाजूच्या खेड्यातून येतात बसनी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींसाठी आपण बस पास सवलत योजना केली आहे. कदाचित तो पैसा ते देऊ शकत नाही म्हणून आज येण्याचं प्रमाण पोरींचं कमी पण असेल, आणि ज्या येतात ते 100% त्यांच्या जवळून टाकतात. आपण त्यातनं 70% रक्कम विद्यापीठ देते आहे. काय अडचण आहे? 70% रक्कम जर विद्यापीठ देते आहे आणि ती पोरगी जर 100% खर्च करते तर ते 30% रक्कम तिने जवळून टाकावेत. महाविद्यालय तुम्ही ठरवा, तो काही अग्र विद्यापीठाचा नाही आहे. पण 70% रक्कम जर विद्यापीठ बस पाससाठी देते आहे तर कितीतरी विद्यार्थिनींचं सुद्धा थांबलेलं शिक्षण हे पुढे सुरू राहील. अशा खूप योजना आहेत. मला विनंती फक्त अशी करायची आहे की या योजनांचं थोडंसं मनावर आपण जर घेतलं तर आज गळतीचं प्रमाण जे शिक्षणातलं ड्रॉपआउटचं प्रमाण खूप आहे, ते गळतीचं प्रमाण थांबेल. आणि मला वाटते मोठं शिक्षण दानाचं काम हे सगळ्यात पुण्याचं काम आहे. पण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा त्याला प्रवृत्त करणं आणि सक्षम करणं हे काम सुद्धा तेवढंच पुण्याचं आहे. आणि मला वाटतं की ते लक्षात ठेवून या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आत्ता तर यावर्षी फार विचित्र स्थितीमध्ये जगतो आपण. कोरोना, आत्ता मी नागपूरची बातमी वाचली, त्यांनी म्हटलं की आता 14 दिवस लॉकडाऊन करणं आवश्यक आहे. रोज 2200 पॉझिटिव्ह निघतात आहेत. पण जर 14 दिवस लॉकडाऊन केलं तर अनेकांचे रोजगार थांबतील. आता काळजी करतो आपण, पण किती लोकांचे तर रोजगार तसे थांबलेले आहेत 2-2, 3-3 महिने. अनेकांचे उत्पन्न बंद झाले, पैसे नाही, घरी खायची सोय नाही. शिक्षण कुठून शिकवणार आहे? ॲडमिशनला 300 रुपये असतात, BA BComचे कमी असतात. आपल्यासाठी कमी आहे, माझ्यासाठी कमी आहे 300 रुपये. पण तो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी 300 रुपये कमीच असतील असं नाही आहे. त्याचे 300 रुपये सुद्धा खूप आहेत. म्हणजे मी काल एका ठिकाणी बोलतो, म्हटलं मास्क लावायला काय प्रॉब्लेम आहे, एक मास्क जर लावला तर हे भरपूर कंट्रोल होईल. म्हणलं एक मास्क 20 रुपयाचा होतो कमीत कमी, आणि त्याला 15 दिवसापेक्षा महिनाभरापेक्षा जास्त वापरता येत नाही. प्रत्येकाने तो वापरायचा. घरामध्ये 5 लोक असतील, 100 रुपये, आणि 15 दिवस वापरलं तर 200 रुपये मास्कसाठी कुठून आणायचे त्यांनी. इथपासूनचे प्रश्न आपल्या विद्यार्थ्याचे आहे, जो तो ग्रामीण भागातून येतो आहे. आणि तीच सगळी कल्पना कोविड येण्याच्या आधी त्याला ॲडमिशनचे पैसे नाही, त्याच्याकडे परीक्षेचे पैसे भरायला पैसे नाहीत. अनेक विद्यार्थी आहेत, त्याचे काही क्रायटेरिया पण आपण ठरवलं आहे. पुस्तकं घ्यायचे लायब्ररीतनं तर त्याला बुक बँकेचे 10% भरावे लागतात. कुठून भरणार तो पैसे? आज त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्याला काही कोर्सेस करावे लागतात. कुठून करणार तो? त्याच्या बेसिक गोष्टीसाठी पैसे नाही आहेत तर बाकीच्यासाठी तो पैसे कुठून आणणार? आणि म्हणून मग आपण त्यावेळेला मागच्या वर्षापासून CSR, जो CSR सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाने तो CSR प्रसिद्ध आहे. आपला CSR हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, तो आहे कॉलेज स्टुडंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
म्हणजे आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याची जबाबदारी घेण्यासाठी CSR हे आपण निर्माण केला. कशासाठी आणि कसा होणार तो? किती साधा विषय आहे. विनंती करतो सगळ्या शिक्षकांना, चांगल्या गोष्टी करायची संधी मिळायला भाग्य लागतं आपल्याला, ते या निमित्ताने मिळत आहे आपल्याला. CSRच्या मध्ये आपण असं म्हटलंय, परिपत्रक विद्यार्थी विकास विभागाने पाठवलंय, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की कमीत कमी 100 रुपये आहे, बहुतेक त्याच्यापेक्षा कमी असेल तर तेवढी कमी भरा, काही प्रॉब्लेम नाही, कशाचीच अट नाही, पूर्ण स्वातंत्र्य कॉलेजला आहे. एक CSRच्या नावाने कॉलेजने अकाउंट ओपन करायचं, मान्य प्राचार्यांनी पुढाकार घेऊन. माझा विद्यार्थी जर शिकला नाही तर मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, वाटलंच पाहिजे. त्याचं तसं होऊ नये म्हणून ही योजना आहे. त्या प्राचार्यांनी पुढाकार घ्यायच्या, CSRच्या नावाने अकाउंट ओपन करायचं, सगळ्या प्राध्यापकांना रिक्वेस्ट करायची. आवश्यक नाही आहे, बंधन नाही, इच्छेनेच काय काय गोष्टी कराव्या लागतात, त्या जबरदस्तीतनं होत नाही. आणि म्हणून आपल्या पगारातला आपला पगार त्या अकाउंटशी जोडून दर महिन्याला काही रक्कम, मिनिमम 100, मला वाटत नाही, म्हणजे मला नाही आहे म्हणून मी सांगतो, सगळ्यांना असेल असं नाही, महिन्याला 100 रुपये कमीत कमी. काही काय तर आपल्याकडे अमरावती विद्यापीठाने ती योजना सुरू पण केली. माझ्या माहितीप्रमाणे 10-12 कॉलेजमध्ये पण या योजना आता विद्यापीठात पण सुरू झालेल्या आहेत सक्सेसफुली. कमी आहेत ना 10-12, 392-94 कॉलेज आपल्याकडे आहे आणि 15 कॉलेज सुरू करत असेल तर खूप काही चांगली गोष्ट ती नाही आहे. आज अमरावती विद्यापीठामध्ये सुद्धा 60,000 ते 70,000 रुपये काहीतरी जमतात आहेत आपले CSRच्या नावाने. मोठी अमाऊंट आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांना मदत पण करू शकतो. आणि त्याच्यातनं काय एका प्राध्यापकाला 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये टाकावे लागतात, काही फार कठीण नाही आहे. ते हे जर त्या अकाउंटला जोडलं आणि आपल्या अकाउंटची ठराविक रक्कम दरवेळेला त्याला पगारातनं ती जोडली, त्याच्यातनं जो पैसा त्या अकाउंटमध्ये जमा होईल. एकदा दिलं की विसरून द्यायचं, ठीक आहे माझ्या पगारातनं गेले पैसे, संपलं, ह्यात तो पैसा माझा नाही. तो पैसा कोणाचाच नाही आहे, तो प्राचार्यांचा नाही, मॅनेजमेंटचा नाही, संस्थेचा नाही, फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. म्हणजे मग 200 रुपयासाठी त्याचं शिक्षण थांबलं, 300 रुपये नाही म्हणून बसने येऊ शकली नाही म्हणून तिचं शिक्षण थांबलं, परीक्षेचे पैसे भरू शकले नाही म्हणून परीक्षेला नाही बसून तिचं शिक्षण थांबलं, असं होणार नाही. हे सगळं थांबवण्यासाठी CSR सुरू केलं आपण. महाविद्यालय आणि विद्यार्थी सामाजिक दायित्व निधी वगैरे अशा प्रकारचा त्याचा मराठीतला अर्थ आहे. याचं मी रिक्वेस्ट सगळ्यांना करतोय. आज तेवढ्यासाठी मी आपल्या संचालकांना विनंती केली की आपण हे सुरू करू, कारण मी ते सगळा डेटा पाहिला. आपण त्याच्यातनं याच्यासाठी तर विद्यापीठाची प्रोव्हिजन काही नाही, सगळे परिपत्रक दिलेले आहेत. काही काही ठिकाणी तर याच्यामध्ये तुम्ही डोनेशन पण बाहेरचं घेऊ शकता. समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांना चांगलं काम करण्यासाठी पैसे द्यायचे. प्रश्न असा की पैसे कोणाला द्यायचे, तर ते चांगलं काम करणारे मी होऊ शकेल का, अशा प्रकारचा निश्चय जर आपण केला तर मला असं वाटतं. मी मध्ये एकदा या विषयासाठी जी सभा बोलवली होती तेव्हा मी म्हटलं होतं की आपल्या विद्यापीठातल्या सवलतीन महाविद्यालयातील प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना एक ठरवता येईल का की माझ्या कॉलेजचा विद्यार्थी पैसा नाही म्हणून शिकला नाही, असं होणार नाही. सुदैवाने तुम्हाला आणि मला आज बऱ्यापैकी आपल्याला पगारही मिळतो. मी कोणाच्या पगाराबद्दल बोलत नाही, माझ्याबद्दल नक्की बोलेन, मिळतो आहे. तेवढी मदत आपण आपल्या विद्यार्थ्यांना करू शकतो आणि विद्यापीठाने ते सोय पण उपलब्ध करून दिल्या. म्हणून मला एक असं वाटतं की CSR आपण ते महाविद्यालयीन जे कॉलेज स्टुडंट रिस्पॉन्सिबिलिटी आणि इकडे USR काढल्या विद्यापीठामध्ये सुरू झाली योजना, त्याला युनिव्हर्सिटी स्टुडंट रिस्पॉन्सिबिलिटी आपण जे म्हणतो, या योजना आपण त्या सुरू कराव्यात. आणि मी खास या योजनेवर भर देण्यासाठी आज आपल्यापुढे होतो आणि आहे. पण या अनुषंगाने ज्या सगळ्या योजना ज्यांचा उल्लेख आपल्या संचालकांनी केला, या सगळ्या योजनांवर आपण भर, मी प्राचार्याने विनंती पण करेल की सर एखाद्याला एखादा प्राध्यापक स्वातंत्र्याला द्यावा जरी लागला तर तो नक्की दिला पाहिजे की माझं कॉलेज हे माझ्या आधाराचं केंद्र आहे. अशा प्रकारची मानसिकता जर आपल्या विद्यार्थ्याची जर आपण करू शकू तर मला असं वाटतं शिक्षक पेशा म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा ही निभावलेली भूमिका ही अविस्मरणीय अशी ती राहील. आणि अशा प्रकारचे प्रयत्न आपण नक्की करू, अशा प्रकारची मी आशा करतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा मनापासून विनंती करतो की या सगळ्या योजनांमध्ये आपण सहभागी होऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक आधाराच्या रूपाने आपण सगळे उभे राहू. धन्यवाद आणि नमस्कार.